यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. यावर्षी इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे आणि ती लवकरच त्याच्या अनुषंगाने अपडेट शालेय शिक्षण मंडळाकडून, शिक्षण विभागाकडून आपल्यापर्यंत येतील. पण ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मित्रांनो, यानी इयत्ता 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदर काही कागदपत्र आपल्याला तयार ठेवायची आहेत. ती कागदपत्र मित्रांनो काय होतं माहितीये का, ऐन प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला काय होतं माहितीये का, आपल्याला लक्षात येतं की अरे बाबा ही कागदपत्र मला लागतात. आणि मग काय होतं, एखाद्याचं कास्ट सर्टिफिकेट रेडी नसतं, कोणाचा उत्पन्नाचा दाखला रेडी नसतो, कोणाचं डोमिसाईल सर्टिफिकेट रेडी नसतं आणि ऐन टायमाला मग सगळी सर्टिफिकेट शोधावी आपल्याला लागतात, तयार करावी लागतात आणि बरीचशी सर्टिफिकेट जी आहेत, कागदपत्र जी आहेत ती मिळवण्यासाठी जवळपास आठवड्याभराचा, काही कागदपत्रांसाठी महिन्याभराचा, काही कागदपत्रांसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो. तर मग ऍडमिशन प्रक्रिया मग पुढे होऊन जाते आणि तुम्हाला जे मिळणारे जे बेनिफिट आहे, आरक्षण असेल किंवा इतर जे काही बेनिफिट आहे, कमी फी असेल, तर त्या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही वंचित राहता आणि तुम्हाला खूप जास्त फी भरावी लागते किंवा तुमचा नंबरच लागत नाही ऍडमिशन प्रक्रियेमध्ये, तुम्हाला ऍडमिशन तुमचं होत नाहीये, तुम्हाला या कॉलेजमध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी होत असतात. तर यासाठी मित्रांनो नेमकी कुठली कुठली कागदपत्र आपल्याला आवश्यक आहेत त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, ही लिस्ट आहे एक. याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे 10वीची मार्कशीट. आता ही 10वीची मार्कशीट तुम्हाला सध्या लगेच मिळणार नाहीये. इयत्ता 10वीचा निकाल लागला की त्याच्यानंतर तुम्हाला ही मार्कशीट मिळणार आहे. निकाल झाल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल सुद्धा मिळेल आणि तिची एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला वेबसाईटवरती सुद्धा मिळेल. ऑनलाईन निकाल लागेल तुमचा मे महिन्यामध्ये, तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला शाळेमध्ये ओरिजिनल मिळेल. ओके. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. आता शाळा सोडल्याचा दाखला हा सुद्धा तुम्हाला शाळेमधून मिळणार. एलसी जे आहे ते शाळेमधून मिळणार. ज्यावेळेस तुम्ही तुमचा ओरिजिनल रिझल्ट घ्यायला जाल शाळेमध्ये, त्यावेळेस तुम्हाला मे महिन्याच्या अखेरीस तुम्हाला शाळेमधून शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा मिळून जाईल. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो हा एक काढून ठेवा, तुम्हाला फॉर्मवरती चिटकवण्यास नंतर उपयोगी पडेल. नाही तर ऐन टायमाला पासपोर्ट फोटोच नसतात, शोधत बसतोय बावड्या पासपोर्ट फोटो, इकडे तिकडे सगळीकडे खिशात हात घालतोय, पाकिटात बघतोय, घरामध्ये कपाटापार फोडून काढतोय, उशीच्या खाली बघतोय, त्या आपल्या तुमच्या त्या दिवाणच्या खाली बघतोय, टीव्हीच्या खाली, ड्रॉवरमध्ये कुठंच सापडत नाही. त्याच्यामुळे आता शोधून ठेवा या सगळ्या गोष्टी. फोटो नसेल तर मस्त एकदम छानपैकी एकदम जा पण एक फोटो काढून घ्या. 4, 5, 10, 12 लागतात. आधार कार्डचा एक नंबर लागेल, तुमचा आधार कार्ड नंबर लागतो. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला मित्रांनो, हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला जायचा आहे आणि काढायचा दाखला, उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आत्ताच. ऐन टायमाला गडबड नको. त्याच्यामुळे उत्पन्नाचा दाखला लवकर काढून घ्या. पेपर लागायच्या आता जा, आता पटकन फॉर्म भरा, जे काही डॉक्युमेंट लागतात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ते सगळे द्या. रहिवासी दाखला नसेल तुमच्याकडे तर तो काढून टाका गरज असल्यास. ओके. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते लागू असल्या, ज्या मुलांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते त्या मुलांनी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर मग तुमचं ऍडमिशन वाट लागू शकते, तुम्हाला जास्त फी भरावी लागेल, विनाकारण ओपन मध्ये खुल्या वर्गामध्ये ऍडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल आणि मग तुम्हाला तुमचाच प्रॉब्लेम होऊ शकतो. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर तुम्हाला आवश्यकता असल्यास, ज्या विद्यार्थ्यांना गरज असते अशा विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना बाबा अपंग आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी अपंगत्वाचा जो काही दाखला आहे, प्रमाणपत्र आहे, अपंग प्रमाणपत्र ते काढून घ्या. त्यासाठी सुद्धा मित्रांनो आरक्षण असतं. स्पोर्ट्स आणि इतर कोटा जो आहे त्याच्यामध्ये जर का तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असतील स्पोर्ट्सशी रिलेटेड तर स्पोर्ट्स कोटा, त्याचबरोबर इंटरमिजिएट एलिमेंटरीच्या मुलांचा कोटा जो काही असतो त्या सगळ्यांची सर्टिफिकेट तुमच्याकडे जे असतील ते ठेवा. त्याचबरोबर FIJC ऑनलाईन फॉर्मची प्रिंट, म्हणजे ही प्रिंट केव्हा, ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भराल त्याच्यानंतर याची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षामध्ये कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला घ्यायला जाल, सध्या तरी ही वरची सगळे डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा. हे डॉक्युमेंट तुम्हाला नंतर मिळेल. तर या सगळ्या डॉक्युमेंट्सची आपल्याला आवश्यकता आहे. ठीक आहे. तर आता मित्रांनो एक लक्षात घ्या, हा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, तुमच्याकडे ठेवा. तुमच्याकडे कुठले सर्टिफिकेट आहेत, कुठले सर्टिफिकेट नाही आहेत तर ते असतील ते त्याला टिक करा, जे नसतील ते सर्टिफिकेट सगळे काढून ठेवा. ठीक आहे. आता मित्रांनो या चर्चेमध्ये इथेच थांबू, पण 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहे. पहिली गोष्ट, 11वी ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने ज्या काही अपडेट्स असतील त्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळतील, त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा मुद्दा, आपण लगेचच सोमवारपासून मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती
10वी मधून 11वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल इंग्लिश डेव्हलपमेंटचा कोर्स आपण सुरू करतोय. म्हणजे सुट्ट्यांमध्ये हा कोर्स खूप उपयोगाचा आहे. या कोर्समध्ये आपण काय करणार आहोत, इंग्लिश बोलणं असेल, इंग्लिश लिहिणं असेल, इंग्लिश रायटिंग स्किल असेल, म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलण्याच्या अनुषंगाने जास्त तुमची चर्चा होईल आणि त्याचबरोबर इंग्लिश ग्रामर तुमचं होईल. 11वीला 12वीला तुम्हाला जे इंग्लिश ग्रामरची आवश्यकता असते तो इंग्लिश ग्रामरचा भाग सुद्धा कव्हर होणार. इंग्लिश रायटिंग स्किलचा भाग नंतर, पण पहिलं सुरुवातीला इंग्लिश वाचायचं कसं, लिहायचं कसं, बोलायचं कसं, इंग्लिश कम्युनिकेशन कसं करायचं, या सगळ्या मुद्द्यांवरती मित्रांनो चर्चा होईल. त्याच्यानंतर मग हळूहळू इंग्लिशच्या ग्रामरकडे आपण वळणार. त्याच्यानंतर मग हळूहळू आपण इंग्लिशचं रायटिंग स्किल आहे जे 11वीला असतं 12वीला असतं त्या रायटिंग स्किलकडे वळणार. म्हणजे तुमची पूर्ण तयारी मित्रांनो तुमच्या पुढच्या 2 वर्षाची ह्या मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे एप्रिल मे जून या 3 महिन्यामध्ये होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सोमवारपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता मित्रांनो तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती इंग्लिश डेव्हलपमेंटचा जो कोर्स आहे त्याच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बऱ्याच मुलांनी आग्रह केला म्हणून आपण हा कोर्स सुरू करतोय. तर चला मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.